आले मप्पी बाबा, तू आहे कुठे? नाही ललाची, नाही बाबा, नाही ललाची. अरे काकाने बघ चहानी आंघोळ केली, बघ बघ बघ, त्याला शिकव बघ आंघोळ कशी करायची. नाही बाबा, नाही ललाची नाही. तेव्हा तुझ्या ते मी काय आणलं, बा. तुला काय अक्कल आहे काय झालं? हे माझं मुलं असं तू मीनाक्षीला काय सांगितलं? मी मीनाक्षीला सांगितलं. तुला कसं मीनाक्षी कळलं? तुला कसं कळलं? आणि ती आता मला बाहेर करून गेली. काय मीनाक्षी फायर करून गेली? तिला मीनाक्षी नाही, श्यामला. श्यामला? माझ्या तोंडावर चहा फेकून गेली. काय? तुला काय मी चहा नाही आंघोळ केली? अरे मी मीनाक्षीला सांगितलं होतं सांगू नकोस म्हणून. चावटे श्यामला, ए श्यामला. काय डॅडी? काय डॅडी? तू वेळच्या वेळी कामं करायला कधी शिकणार आहेस? कशाबद्दल म्हणताय? तुम्हा लोकांना जर सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर एक स्मरणवही घेऊन ठेवा. 2 दिवस झाले हा टीव्ही बिघडलाय. काय केलंस तू? आज करते फोन. आज नाही, आत्ता. आज संध्याकाळपर्यंत हा टीव्ही दुरुस्त झालाच पाहिजे. उद्या तो टीव्ही पोहोचा बाहेर. हॅलो, हा सुमार एंड कंपनी. ते मिस्टर ठारकर आहेत का? आय मीन वाठारकर आहेत का तिथं? किती बरं वाटलं तुझा न रागावलेला आवाज ऐकून. श्यामला त्या दिवशी शट अप. फालतू गोष्टी बोलू नका. तुमच्या दुकानात नेलेला टीव्ही बिघडलाय. तुम्ही अजून किती गोष्टींमध्ये फसवणूक करणार आहात? आम्ही केव्हाही तयार आहोत दुरुस्ती करायला. मनाची, टीव्हीची. आज संध्याकाळपर्यंत टीव्ही दुरुस्त झाला पाहिजे. डॅडींची ऑर्डर आहे तशी. करंट अजून चालू आहे. टीव्ही तर दुरुस्त करतोच आहे. आणखी काय काय दुरुस्त करायचंय? फक्त टीव्ही. बापरे, टीव्ही काय? मला वाटलं काही संबंध बिघडले असते तर ते पण दुरुस्त करायचे. ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत. टीव्ही लवकर दुरुस्त करा. डॅडी पार्टीहून यायच्या तो दुरुस्त झाला पाहिजे. नाही ते तर करतोच आहे ना मी, पण एक्झॅक्टली काय झालंय टीव्हीला? या आवाज येत नाही, चित्रही स्थिर राहत नाहीये. प्रेम पण स्थिर राहत नाही. हे तर काही यंत्रच आहे ना. प्रेम स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. हा, पण विश्वास हा स्क्रू प्रमाणे घट्ट असावा लागतो. उगाच जराशा धक्क्याने सैल होता का म्हणून. पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात. पण त्या सांगायला गेलं तर लोक तोंडावर चहा फेकून मारतात. अगं तुला फसून मला काय मिळणार आहे? हा, हे बघ मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो, तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही. इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस? पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर तुझा विश्वासच बसला नाही. मी आणि सारंग आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो. अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही सांभाळला त्याला. खरंच मी उतावळेपणानं उगाचच गैरसमज करून घेतला. सॉरी. तो गैरसमज आता काढून घे आणि गैरसमज ओठांमुळे नाही, कानांमुळे झाला. पाहिजे तर कान धर. कान हे धरण्यासाठी नसतात, कुजबुजण्यासाठी असतात. नको तेवढं एंट्री घ्यायची सवय झाली त्या कलिंगडाला. डॅडी. हा टीव्ही टीव्ही. अरे वा, रिपेअर झाला वाटतो टीव्ही. मरतय तिच्या.
म्हणता आमिषावाला काय हा? अरे जोराने बोल ना, जोराने बोल. हा? हा मेकॅनिक होता का होता कुणास ठाऊक? हे तुझ्या आईला आणि बापाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती. काय करायचं, आधी काश्मीरला जायचं. कुठे जायचं? काश्मीर जा काश्मीरला जा. जा जा जा. काश्मीर आणि 2 गाड्या भरून, 2 गाड्या म्हणजे आगीन गाड्या बरं का, माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची. आणि रोप पण काश्मीरहून आणायची बरं का. माती वाईच वली करायची. वली करायची म्हणजे पाण्यानं बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल मग हिमालयासनं 4 आगीन गाड्या भरून बर्फ आणायचा. रोपासनी नाही टाकायचा, तर डोंगरावर टाकायचा. कशासाठी विचारा, कशासाठी? यायला खरंच विचारते मामा. रोपासनी वाटलं पाहिजे, केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्येच आहोत. टकल्याला जाम लागलेली दिसते, काय करावं काय कळत नाही. अरे वा क्रीडांगण. घामट्या काढलं. लोकल संगीत. अरे वा. आता ऐका, पाळणं पाळणं. किती वेळ अशी खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो. दाढी जा खुशाल झोपा, जा खुशाल झोपा डॅडी. ओय 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 अंधार दाटला भवती. किर 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 अंधार दाटला भवती. दारूची चढली सुस्ती. निवणाव 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 नाव निव 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 नाव. निद्रेस्तव डोळे झो 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 झोराती. थकलेली थकले गादीवर टाका जाऊन तुमची बॉडी. जा खुशाल झोपा डॅडी, जा खुशाल झोपा. आता रात्रीचे किती वाजले? खूप वाजलेत. संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथंच संपवण्यात येत आहेत. आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर. नमस्ते. बापूसाहेब, बापूसाहेब झोपलेत वाटतं. बापूसाहेब, बापूसाहेब, बापू. तुम्ही इकडे आहात होय? मला वाटलं वर आहात. पुस्तक आणले तुमची. अरे वा, बघू बघू. आणि ते दुसरंही बघू. नाही नाही, ते मी मीनाक्षीसाठी आणलंय. तुमचं म्हणणं पटलं मला. मुलींनी सुद्धा योगा करायला पाहिजे. ऐक ऐक मीनाक्षी,
देतो ना. विशेषतः 32 वरचा योगा वाचा. नवीन योगा आलाय, चिट्टी योगा. बाय बाय. त्या मुली कधी वेळेवर यायच्या नाही. वेळेवर येतील त्या मुली कसल्या? मिनी डार्लिंग, तुझे हात एवढे राकट कसे? बरीच काम करतेस वाटतं. मिनू 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 मिनू. मिनोबा आहे मिनोबा. मिनोबा. हा. बापरे, म्हणजे तिचा बाप आला की काय? आई, अरे तू इथं कशाला तडमडतोयस? तुझ्या समोर मी तिच्याशी कसं बोलायचं? काय मला मालकानी बोलवलंय मग काय झालं? म्हणून मी मर्फीला तुझ्याकडे सोडायला आलोय. मर्फीला? हे बघ. अरे अरे अरे, मी मर्फीला कसं सांभाळणार? ते तुझं तू बघ, मला माहित नाही. अरे असं काय करतोस? त्याच्या समोर आम्ही बोलायचं कसं? तू काय बोल, त्याला थोडंच कळणार आहे. तेही खरंच. अरे पण मालक, मालकानी बोलवलं, मी काय करू? ते पण मालक. अरे, मालक. ओयला त्या मालकाच्या. अरे विलास, तुम्हाला काय झालं हसायला? आमचा सगळा प्रोग्राम बोंबलवला. हाततोय आता इथं गप्प राहायचं तर मार देईन सांगून ठेवतो. आले लालायची नाही कुचू कुचू. आता तुझी काकी येणार भेटायला मला. कुचू कुचू. हे जरा लक्ष द्या रे. मर्फी घाबरू नको. हा. ते सगळं जाऊ दे रे. आता मात्र लग्नाचा विचार करायलाच अगं पाहिजे. खूप विचार करूया, पण तुझ्या बापूजींचं काय? अरे मी त्यांच्याजवळ तुझ्याबद्दल एवढं कौतुक केलं माहितीये. त्यांना सांगितलं तू योगासनांचा अभ्यास सुरू केला. असं सांगितलंस आणि त्यांनी खरंच योगा करून दाखवायला सांगितलं तर काय करायचं? ते वेळ आल्यावर हे बघ, बघू. तुझ्या बरोबर लग्न करून मी संसारात पडण्याऐवजी संकटातच पडणार आहे ग. ते जाऊ दे रे. ए तुला खरं सांगू, हं? माझी ना लग्नाबद्दल खूप स्वप्न आहेत. हो? ए तुझी नाही आहेत? आहेत की. लग्न झाल्यानंतर बायकोनं माझ्या लायब्ररीतल्या पुस्तकानं अगदी मुलासारखं जपावं. असं जपावं जसं मी मर्फीला जपतो. मर्फी मर्फी मर्फी. बापरे, त्याला मी एकटाच सोडून आलोय. चल अरे, लवकर. काय जरी सांगशील की नाही? मर्फी नक्की इथेच ठेवला होतास का त्याला? मर्फी मर्फी मर्फी. विलास, मर्फी कुठे? अरे मर्फीला कुठेतरी बागेतनं पळवलं यार. पळवलं? हो, आणि तू काय करतोस? मी भलत्याच भानगडीत अडकलो होतो. काय नालायक माणूस आहेस रे. लाज नाही वाटत का रे? बसला असेल त्या मीनाक्षीच्या गळ्यात गाळ घालून त्या पोरीच्या ना त्या पोराला विचारलास? नाही रे, त्याला व्यवस्थित बाबागाडीत ठेवला आणि मगच गेलो. अरे काय मगाच गेला बोलत बसलाय. चला बरं, शोधायला पाहिजे. चला बरं. बाबा, एक लहान मूल पाहिलं का कोणाजवळ? अहो, बागेत जेवढी फुलं आहेत तेवढी मुलं येतात. मी कुठे पाहू मुलांना? चल. सरंग सरंग सरंग. आबो. हे काय करताय? नाही, तुमचा मुलगा कसा दिसतो ते बघत होतो. अहो तुमचं डोकं बिका ठिकाणावर आहे की नाही? ही मुलगी आहे. माळीभाऊ, आम्ही त्या बाळाला झाडाजवळ ठेवलं होतं. कुणीतरी पळवताना तुम्ही पाहिलं का? तुमची बी कमाल आहे बुवा. मुलाला सायकली सारखा झाडाला लावून ठेवला. मला नाही माहित. भैयाजी, किसी बच्चे को रोते हुए देखा? अरे भाई, मैं सिर्फ ग्राहक देखता हूँ, बाकी कुछ दिखाई नहीं देता मुझे. बर्फीला कोणी पळून गेलं चला, त्याचा वाटोळ होईल. आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? ही बाबागाडी तरी कशाला ठेवायची? असू दे, त्याची एक आठवण म्हणून. गॉड इज ग्रेट. मर्फी मर्फी मर्फी. बाई बाई, तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. उपकार देवाचे माना. मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं. एवढं जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं. मुलाला बागेत एकटं सोडून जात नसतात. पण तुम्ही नेमक्या इथे कशा काय आलात? आणि तुम्हाला मर्फी सापडला कुठे? मी जवळच कामाला असते. मी याला तुमच्या बरोबर पाहिलं होतं. बागेत बाबाकडे घरंगळत जाताना पाहिली. मी धावत जाऊन त्याला उचललं. तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही, म्हणून त्याला इकडे घेऊन आले. बाई, तुमचे उपकार कसे म्हणावे तेच मला कळत नाहीये. बाई, हे थोडे पैसे ठेवून द्या. नाही नाही, मी तुमच्यावर उपकार म्हणून तुम्हाला देत नाहीये, फक्त थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देतोय. मर्फी हरवल्यामुळे आमची काय अवस्था झाली त्याची तुम्हाला कल्पना नाही येणार बाई.
नेहमी जवळ असणारा मुलगा दृष्टीवर झाला की काय होतं ते चांगलं माहितीये मला. पैसे नको आहेत मला. माझ्या चोनूल्या कुठे गेले तू मला टाकून अब तुझ्या त्याची कुकूला आणला आणि तू गेला का तो? मलकी बाबा अरे कुठे गेला तू? कुठे गेला तू? कुठे गेला?